सुरुवातीला वीर सावरकरांच्या जीवनावर संगीत कार्यक्रम होईल. इथे बसताय. आपल्या या विभागाचं एक भाग्य आहे की एक डॉक्टर, उच्च विद्याविभूषित अशी महिला आज आपल्यामध्ये मिक्सअप होते आणि आपले विचार मांडते, आपले महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकलून, समजलं का. तेव्हा अशा डॉक्टर कविता सोनावणे म्हणतात की कान टोचावे तर सोनार नाही, असं काहीतरी ऐकलं तर समजलं की. तेव्हा अशा कविता सोनावणे इथे आलेल्या आहेत. त्यांचं सुरुवातीला 2 शब्द होतील, त्याच्यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर संगीत कार्यक्रम आपण सादर करू. फक्त एकच विनंती आहे की कोणी फोन चालू ठेवू नका आणि कोणाला गप्पा मारायला देऊ नका. मी तुमची फक्त 35 मिनटं घेणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच लता, आशा, उषा, मीना, मोहम्मद रफी इथे येऊन आपली सेवा रुजू करणार आहे. धन्यवाद. कविता सुरुवात कर. थँक्यू सर, धन्यवाद सर. माझं थोडक्यात ओळख करून दिल्याबद्दल. आदरणीय उपस्थित मान्यवर, माझ्या म्हात्रेवाडी कुटुंबातील सर्व प्रेमळ सदस्य आणि सावरकर प्रेमी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथे जमलो आहोत या पवित्र आणि प्रेरणादायी क्षणी. आपण येथे एकत्र जमलो आहोत ते आपल्या महान क्रांतिकारकाला स्मरायला. आपले महान क्रांतिकारक म्हणजेच आपले लाडके स्वातंत्र्यवीर सावरकर. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखम वर्धितोहम महामंगले पुण्यभूमे तद्वर्थे पदत्वेष कायो नमस्ते नमस्ते. याचा भावार्थ असा, हे माझ्या मातृभूमी, तू सदैव प्रेमाने वात्सल्याने भरलेली आहेस आणि तुझ्यामुळेच मी प्रेमाने संस्कारांनी वाढलो आहे, घडलो आहे. माझा हा नश्वर देह सतत तुझ्या कार्यासाठी मला अर्पण करू दे. माझा हा नश्वर देह तुझ्या कार्यासाठी अर्पण होऊ दे आणि मी तुला स्मरून पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. या ओळींचा भावार्थ, या ओळींचा खरा भावार्थ ज्यांनी खऱ्या अर्थाने जगला आणि सिद्ध केला अशा या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मी आपल्या सर्वांतर्फे विनम्र अभिवादन करते आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. स्वातंत्र्य